सायबर फ्रॉड म्हणजेच ऑनलाईन फसवणूक. या ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार सातत्याने वाढताना दिसत आहे. त्यास आळा घालण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न केले जात असतानाच केंद्र शासनाकडून सायबर गुन्ह्यांच्या घटनांविरुद्ध त्वरित कारवाई करण्यासाठी 1930 ही राष्ट्रीय हेल्पलाईन सुरू करण्यात आली. सध्या ही हेल्पलाईन महाराष्ट्रासोबतच इतर सर्व राज्यात देखील सुरू आहे. परंतु मुंबई पोलिसांकरता मात्र 1930 ची विशेष लाईन देण्यात आली. त्यामुळे मुंबई पोलीस आयुक्तालयाअंतर्गत दिनांक 17/5/2022 रोजी पोलीस उपायुक्त सायबर गुन्हे यांच्या नियंत्रणाखाली ही हेल्पलाईन सुरू करण्यात आली. सुरुवातीस 1 अधिकारी व 8 अंमलदार मध्ये 6 लाईनवर सुरू झालेली ही हेल्पलाईन थोड्याच दिवसात 22 लाईनपर्यंत वाढवण्यात आली आणि आता मागील 2 वर्षापासून गुन्हे शाखेअंतर्गत 1930 या हेल्पलाईनसाठी 2 पोलीस अधिकारी व 48 अंमलदार असे 24 तास कार्यरत आहेत. या क्रमांकावर दररोज सरासरी 1600 ते 1700 कॉल येतात. नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर तक्रार नोंदवल्यानंतर येथील अधिकारी बँका व संबंधित विभागाशी संपर्क साधून फसवणुकीची रक्कम तात्काळ थांबवण्याचे प्रयत्न करतात. मुंबई सायबर हेल्पलाईनने अनेक लोकांची सायबर फसवणुकीत गेलेली रक्कम वाचवण्यात मोलाची मदत केली. दिनांक 17/5/2022 पासून ते आजपर्यंत एकूण 99,303 एवढ्या तक्रारी पोर्टलवर नोंदवण्यात आल्या आहेत. त्यातील तक्रारदारांची आज पावेतो एकूण 224,31,98,511 एवढी रक्कम वाचवण्यात मुंबई पोलिसांना यश आलं आहे. एवढेच नाही तर सायबर गुन्हेगारांनी गुन्हे करण्यासाठी वापरलेले एकूण 8,212 मोबाईल क्रमांक कायमस्वरूपी बंद करण्यात आले आहेत. आतापर्यंत अनेक मुंबईकरांचे लाखो करोडोचे नुकसान झाले, परंतु अनेक प्रकरणात तक्रारदारांचे पैसे परत करण्यात मुंबई पोलिसांना यश आलं आहे. अशा प्रकारे फसवणुकीत गेलेली रक्कम परत देखील मिळू लागल्याने 1930 चे महत्त्व सर्वांना पटू लागलं आहे. तक्रारदार यांना ज्यावेळी त्यांच्या फसवणुकीची रक्कम परत मिळते त्यावेळी काही तक्रारदार आवर्जून 1930 ला कॉल करून पोलीस दादा आमचे पैसे मिळाले बर का असं आनंदात सांगतात. तेव्हा आमच्या पोलीस दादा आणि ताईच्या चेहऱ्यावर नकळतपणे केलेल्या कामाचं समाधान दिसून येतं. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.